थांब बाळा, तू रडू नकोस. ज्यांनी तुला एकटं सोडलं त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. कारण वेळ आणि देव दोघेही शांतपणे न्याय करत असतात. तुझ्यावर अन्याय झाला आहे म्हणून तू रडू नकोस. देवाच्या दरबारात तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब लिहिला जात आहे. जेव्हा सगळे हात सुटतात तेव्हा एक अदृश्य हात तुला उभं करायला पुढे येत आहे. तुझं कोणी नाही असं तुला वाटत असेल तर ही गोष्ट, हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. कारण देवाची साथ अनेकदा माणसांच्या रूपात येत असते. होय माझ्या लेकरा, कधी कधी आयुष्य अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपली प्रार्थना देखील शांत होते. आपल्या मनात विचार येतो, मी कुणाचं कधीच काही वाईट केलं नाही, तर माझ्याच वाट्याला हे एवढं मोठं दुःख का? पण बाळा, लक्षात ठेव, देवाच्या दारात तक्रार घेऊन जाण्यापेक्षा विश्वास घेऊन जाणं जास्त शक्तिशाली आहे. जगात काही लोक तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतील, तुझ्या विश्वासाला धोका देतील, पण त्यांच्या विरुद्ध राग बाळगण्यात तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस. कारण कर्माचं चक्र खूप शांत असतं, ते कधीच थांबत नाही. जे पेरलं जातं तेच एक दिवस उगवतं बाळा. अनेकदा आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच लोक मध्येच साथ सोडून जातात. त्या क्षणी मन तुटतं, आत्मविश्वास डळमळतो. पण त्या रिकाम्या जागेतच देव नवीन मार्ग तयार करत असतो. जे निघून गेले ते तुमच्यासाठी नव्हते, जे येणार आहे ते तुमच्यासाठी खास पाठवलेले आहे. ते तू स्वीकार कर आणि त्यासाठी तू तयार असशील तर होय मी सज्ज आहे असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर. होय माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती नक्कीच आला असेल ज्याने कोणत्याही अपेक्षेशिवाय तुला आधार दिला असेल. तो मित्र असू शकतो किंवा एखादा अनोळखी किंवा एखादा नातेवाईक. अशी व्यक्ती योगायोगाने भेटत नाही, ते देवाच्या कृपेचे संदेश घेऊन येतात. लक्षात ठेव बाळा, न्याय म्हणजे तात्काळ शिक्षा नाही. कधी कधी देव माणसाला वेळ देतो, संधी देतो बदलण्याची. पण जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा नियती स्वतः निर्णय घेते. ज्यामुळे सुडाचा विचार करू नका, शांत रहा आणि पुढे चालत रहा. भगवंताचे नाव घेत रहा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या लेकरा, आज जर तुला एकटं वाटत असेल तर तू निराश होऊ नकोस. आकाशातला सूर्य रोज एकटाच उगवतो पण संपूर्ण जगाला प्रकाश देतो. तुझी किंमत इतरांच्या सोबतीवर नाही तर तुझ्या आतल्या शक्तीवर आहे. ज्याच्याकडे कोणी नसतं त्याच्याकडे देव असतो आणि ज्याच्या पाठीशी देव उभा असतो त्याला हरवण्याची ताकद कोणाकडेच नसते. म्हणून डोकं उंच ठेव, मन शांत ठेव आणि विश्वास जिवंत ठेव. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. कदाचित देव तुझ्यासाठी सर्वात सुंदर अध्याय लिहित आहे. लोकांनी सोडलं म्हणून खचू नकोस बाळा. कारण जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देव नवीन रस्ता उघडत असतो. जर तू सहमत असशील तर होय मी सहमत आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, काही जखमा अशा असतात ज्या शरीरावर दिसत नाहीत पण मनाला आतून पोखरत असतात. जवळची माणसं बदलतात, विश्वास तुटतो आणि आपल्याला वाटतं की आता कोणावर विश्वास ठेवायचा. प्रत्येक तुटलेला विश्वास हा शेवट नसतो बाळा, तो देवाने दाखवलेला नवीन धडा असतो. देवाकडे जाताना कधीही राग घेऊन जाऊ नकोस. कारण राग मनाला जाळतो तर श्रद्धा मनाला बळ देते. जे तुझ्याशी चुकीचं वागले त्यांचं ओझं मनावर घेऊ नकोस. त्यांच्या कृतीचा लेखाजोखा तुझ्या हातात नाही. वेळ ही जगातील सर्वात मोठी साक्षीदार आहे. कोण किती खरं होता, कोण किती खोटा होता हे वेळ दाखवते. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकासमोर स्पष्टीकरण देत बसू नकोस. कारण सत्याला ओरडून सांगायची गरज नाही बाळा. मन जेव्हा अगदी थकून जाईल तेव्हा कुठून तरी एक मदतीचा हात नक्कीच पुढे येणार. एखादा शब्द, एखादी भेट, एखादा सल्ला आणि पुन्हा जगण्याची उमेद मिळणार. तेव्हा लक्षात येतं की देव कधीच तुला सोडून दूर गेलेला नाही.
म्हणूनच स्वामी आई म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर सहमत असशील तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात सध्या कितीही संघर्ष असू दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधीही रिकाम्या हाताने परीक्षा घेत नाही. प्रत्येक कठीण प्रसंगासोबत तो तुला पुढे जाण्याची ताकद सुद्धा देत आहे. माणसं दार बंद करू शकतात, पण देवाची कृपा कधीच बंद होत नाही. त्यामुळे विश्वास सोडू नकोस, कारण तुझ्यासाठी काहीतरी सुंदर अजून बाकी आहे. त्यासाठी तू तयार राहा. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नाही. देव योग्य वेळी तुझं मूल्य जगाला दाखवणार आहे. कधी कधी आयुष्याच्या गर्दीत आपण इतके एकटे पडतो की स्वतःचा आवाज सुद्धा परका वाटू लागतो. ज्यांच्यासाठी आपण सर्व काही केलं तेच आपले जवळचे दूर जातात आणि मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल असं नाही बाळा, किंवा मिळालंच पाहिजे असं सुद्धा नसतं. देवाला तुमच्या वेदना सांगण्यासाठी मोठ्या शब्दांची गरज नसते. तो तुमच्या डोळ्यातील न बोललेलं दुःख सुद्धा समजतो. म्हणून मनात कटुता ठेवू नका, कारण कटुता दुःख कमी करत नाही, तर ती फक्त मन अधिक जड करते. जे लोक इतरांना त्रास देऊन पुढे जातात त्यांना वाटतं की कोणीच पाहत नाही, पण प्रत्येक कृतीचा एक प्रतिध्वनी असतो. तो कधी ना कधी परत येतोच. म्हणून कोणाचं वाईट पाहून अस्वस्थ होऊ नका. बाळा, काही वेळा देव तुमच्याकडून सर्व आधार काढून घेतो, जेणेकरून तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकाल. जेव्हा माणसावरचा भरोसा कमी होतो तेव्हा श्रद्धा अधिक मजबूत होते. तुम्ही लक्ष दिलं असेल, सर्वात कठीण काळातच काही अनपेक्षित माणसं तुमच्या आयुष्यात येतात. त्यांचा एक साधा शब्द सुद्धा मनाला नवीन बळ देऊन जातो. आणि हीच तर देवाची कार्यपद्धती आहे, स्वामी लीला आहे. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण बाळा, तुझा पराभव, तुझा अपमान, तुझा नकार, तुझा एकटेपणा या गोष्टी तुला शिक्षा नाहीत. या गोष्टी तुझं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी परीक्षा आहे. सोनं जसं आगीतून अधिक चमकतं तसंच माणूस संकटातून अधिक मजबूत होतं. जर सहमत असशील तर मी स्ट्रॉंग आहे असे टाईप कर. माझ्या लेकरा, तुझा देव कधीच घाई करत नाही, पण तो कधीच उशीर सुद्धा करत नाही. योग्य वेळी योग्य क्षणी तो अशा प्रकारे मार्ग उघडतो की मागच्या सगळ्या वेदना अर्थपूर्ण वाटू लागतात. म्हणून आज स्वतःला एक वचन दे. कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाकडून अपेक्षा नाही. फक्त मेहनत, संयम आणि भगवंतावरचा अढळ विश्वास. बाकी सर्व स्वामी आईवर. तुझ्या पाठीशी किती माणसं आहेत यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुझ्या पाठीशी देव उभा आहे का? कारण देवाची साथ असेल तर एकटेपणात सुद्धा ताकद बनत असते. म्हणूनच तू भगवंतावरती विश्वास ठेव बाळा. तुझं मन आज दुःखी आहे, पण देव कधीही तुटलेल्या मनाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. माझ्या लेकरा, तू सर्वांना मजबूत बनवतोस, पण स्वतः आतून खूप निराश आहेस, कमकुवत आहेस. तुझ्या आयुष्यात ज्यांनी वेदना दिला त्यांच्यासाठी मनात राग ठेवू नकोस, कारण राग म्हणजे दुसऱ्याची चूक स्वतः मनात जपून ठेवण्यासारखं आहे. स्वतःला मुक्त कर आणि पुढे चाल. देवाचा नियम साधा साधा आहे बाळा. तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. कोणाच्या चुकीचा निकाल तुला लावायची गरज नाही. न्यायाचा दरबार तुझ्या हातात नाही आणि तो असायला सुद्धा नको. कधी कधी एखादं नातं संपतं, एखादी व्यक्ती दूर जाते. त्या क्षणी सगळं संपल्यासारखं वाटतं, पण तो शेवट नाही बाळा, सुरुवात आहे. देव तेव्हाच देतो, नवीन दरवाजा उघडतो, तो आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही तर आपल्या भल्यासाठी. म्हणून मागे वळून तू पाहू नकोस. योग्य गोष्टी आता घडणार आहेत. समुद्रात मिळणारी प्रत्येक नदी कायम सोबत राहत नाही. काही प्रवास फक्त ठराविक अंतरासाठीच असते. माझ्या बाळा,
प्रत्येक भेटीत एक धडा लपलेला आहे. आज जर तू शांतपणे संघर्ष करत असशील तर स्वतःचा अभिमान बाळग, कारण प्रत्येक जण वादळात उभा राहू शकत नाहीत. संकटात पुढे चालत राहणारे लोकच शेवटी मजबूत होत असतात. देव तुझ्या प्रार्थना ऐकत नाही असं कधीच समजू नकोस. काही उत्तर लगेच मिळतात, काही वेळ घेऊन मिळतात आणि काही उत्तरं आयुष्य बदलून टाकतात. तुझाही एक दिवस असा येईल जेव्हा तू आजच्या संघर्षाकडे पाहून हसशील, कारण ज्या गोष्टीने तुला रडवलं होतं त्याच गोष्टीने तुला अधिक मजबूत बनवलेलं आहे. कारण लोकाची साथ तात्पुरती आहे, पण देवाची कृपा कायमची आहे. म्हणून परिस्थिती बदलण्यापूर्वी विश्वास बदलू देऊ नकोस. तू कायम ठाम राहा. जर सहमत असशील तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. माझ्या लेकरा, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता सुरू झाला आहे. ज्यांनी तुला एकटं सोडलं त्यांना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होणार आहे. तू शांत होतास म्हणून लोकांनी तुला कमकुवत समजलं, पण आता तुझी वेळ सुरू झाली आहे. ज्यांनी तुझ्या दुःखाकडे दुर्लक्ष केलं तेच लोक आता तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. तुझं एकटेपण व्यर्थ नाही बाळा. तुझे अश्रू वाया गेले नाही. तुझा प्रत्येक संघर्ष तुला मोठ्या विजयाकडे घेऊन जात आहे. ज्यांनी तुझी साथ सोडली त्यांचा विचार तू करू नकोस, कारण देव तुझ्यासाठी अशी दार उघडणार आहे की मागचं दुःख तुला लहान वाटणार आहे. आता तुझ्या आयुष्यातील अंधार संपत आला आहे आणि प्रकाशाची वेळ जवळ आली आहे. वेळ कोणाचीही कायम राहत नाही बाळा. आता तुझी वेळ सुद्धा बदलणार आहे आणि ती जवळ आली आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू वाया गेला नाही. माझ्या बाळा, आज जरी तुला वाटत असेल की तुझं दुःख कुणालाही दिसत नाही, पण जीवनात काहीच विनाकारण घडत नाही. जेव्हा तुला आधाराची गरज होती तेव्हा अनेकांनी पाठ फिरवली. ज्यांच्यासाठी तू वेळ दिलास त्यांच्याकडूनच तुला दुर्लक्ष मिळालं, इग्नोर केलं गेलं. त्या क्षणी तुझं मन तुटलं. कदाचित त्या तुटलेल्या क्षणांमध्येच तू अधिक मजबूत होत गेलास. काही लोकांना वाटलं की त्यांनी दुसऱ्याचं मन दुखावलं तरी त्याचा काही परिणाम झाला नाही, पण सत्य हे आहे की प्रत्येक कृतीचं एक प्रतिबिंब असतं. वेळ शांत आहे पण ती सर्व पाहत आहे. म्हणून कोणालाही तू दोष देत बसू नकोस. मोठ्या झाडाला वादळाचा सामना करावाच लागतो बाळा. मजबूत व्यक्तिमत्व हे आरामातून नाही तर संकटातून येतं. ज्यांनी तुला एकटं सोडलं त्यांच्याबद्दल द्वेष ठेवू नकोस. कधी कधी लोक दूर जातात जेणेकरून तुला तुझी खरी ताकद समजेल. त्यांच्या जाण्यामुळे तुझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळीच तुला स्वतःशी मिळवणार आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्या आयुष्यातील बदल पाहून तेच लोक आश्चर्यचकित होतील, कारण त्यांनी तुझ्या संघर्षाकडे पाहिलं पण तुझ्या जिद्दीकडे नाही. त्यांनी तुझे अश्रू पाहिले पण त्या अश्रूमागची शक्ती ओळखली नाही. आज फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. शांतपणे पुढे चालत राहा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणासमोर उभं राहण्याची गरज नाही. वेळ आणि कर्म स्वतःच प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. तुझे अश्रू कमजोरीचे नाही, ते तुझ्या नव्या सुरुवातीची तयारी आहे. म्हणून विश्वास ठेव, तुझा संघर्ष संपत नाही, तो तुला विजयाकडे घेऊन जात आहे. जर तू तयार असशील तर मी विजयी होणारच असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं. माझ्या बाळा, बराच काळ तू जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर घेऊन चालत आहेस. मनात चिंता, डोक्यात विचार आणि उद्याची काळजी घेऊन तू दिवस काढत आहेस. अनेक वेळा तुला असं वाटलं असेल की कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती काही केल्या बदलत नाही, पण प्रत्येक रात्र कायमची नसते बाळा. तू कुटुंबासाठी केलेला त्याग, मुलांसाठी घेतलेली मेहनत आणि घरासाठी केलेला संघर्ष व्यर्थ जाणार नाही. ज्या बीजाला वाढायला वेळ लागतो तेच एक झाड एक दिवस सर्वात मजबूत बनतं. तसंच आजचे प्रयत्न उद्याचं भविष्य घडवत आहे. कधी कधी संकट इतकी लांब चालतात की माणूस आशा सोडू लागतो, पण लक्षात ठेव, जीवनात बदल अचानक येतात.
ज्या दारावर तू अनेकदा ठोठावलंस तेच दार आता एक दिवस अनपेक्षितपणे उघडलं जाणार आहे. आज तुला वाटेल की नशीब तुझ्या बाजूने नाही. नशीब म्हणजे फक्त संधी आणि तयारीची भेट. तू तयारी केली आहेस, संघर्ष केला आहेस. आता फक्त धीर ठेवण्याची गरज आहे. तुझ्या मुलांचं भविष्य तुझ्या काळजीपेक्षा जास्त तुझ्या संस्कारावर उभं आहे. तू त्यांना दिलेलं प्रेम, मेहनतीची सवय आणि योग्य मार्गदर्शन हीच त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा कमी जास्त होऊ शकतो बाळा, पण चांगले संस्कार आयुष्यभर साथ देतात. म्हणून भूतकाळातील अडचणीचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. प्रत्येक दिवस नव्याने संधी घेऊन येतो. स्वतःवर विश्वास ठेव, मेहनत कर आणि सकारात्मक राहा. बाळा, आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायरी आहे. तुझ्या मेहनतीचं फळ योग्य वेळी तुला मिळणार आणि तुझ्या कुटुंबाचं भलं करणार आहे. होय माझ्या लेकरा, बराच काळ तू फक्त संघर्ष पाहिलास, पण आता आयुष्य तुला मेहनतीचं फळ दाखवण्यासाठी तयार आहे. माझ्या लेकरा, तुझ्या मुलांसाठी केलेली तू धडपड एक दिवस नक्कीच फळ देणार. प्रत्येक वादळ कायम राहत नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते. ज्या घरात आज चिंता आहे तिथे उद्या आनंदाचे क्षण सुद्धा आहेत. स्वतःला कमजोर समजू नकोस, कारण एवढं सगळं सहन करूनही जो माणूस हरत नाही त्याला हरवणं सोपं नाही. तुझ्या संयमाची किंमत एक दिवस तुला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.